नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई स्टेटस कसं चेक करायचं, तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत की नाही किंवा किती जमा झालेले आहेत किंवा तुमची KYC पेंडिंग आहे का, ही सर्व माहिती तुम्ही आता मोबाईलद्वारे ऑनलाईन चेक करू शकता। ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि महाराष्ट्र शासनाची MHA-IT ही ऑफिशियल वेबसाईट इथे क्लिक करायचं आहे। या ऑफिशियल वेबसाईटची मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चेक युअर पेमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज असं ओपन होईल। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। इथे तुम्हाला चेक युअर पेमेंट स्टेटस च्या खाली इंटर युअर VK नंबर, तर इथे तुम्हाला VK नंबर टाकायचा आहे। VK नंबर म्हणजे तुमचा विशिष्ट क्रमांक किंवा आपण त्याला पंचनामा कोड सुद्धा म्हणतो। आता हा VK नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे तर सांगतो। VK नंबरसाठी तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे किंवा ग्रामसेवकाकडे संपर्क साधू शकता, त्यांच्याकडे हा VK नंबर तुम्हाला मिळून जाईल। महाराष्ट्र शासनाने सर्व तलाठ्यांकडे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या याद्या ह्या पाठवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही VK नंबरसाठी तलाठ्याकडे संपर्क साधायचा आहे, तुमचा VK नंबर त्यांच्याकडून घ्यायचा आहे। इथे VK नंबर टाईप केल्यानंतर मित्रांनो पुढे तुमच्यासमोर जर तुमची KYC झाली असेल तर सर्व डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तुमचा VK नंबर, तुमचा किती तुम्हाला अनुदान मिळणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। जर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर तुमच्यासमोर असं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल, पेमेंट स्टेटस eKYC पेंडिंग असं तुम्हाला पाहायला मिळेल। याचा अर्थ तुम्हाला KYC करण्याची आवश्यकता आहे। आता शेतकरी बांधवांनो, इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या। KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी यांच्याकडे संपर्क साधायचा आहे आणि सोबतच काय काय कागदपत्रे लागणार आहेत तर व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, त्यानंतर तुमचं बँकेचं आधार कार्ड लिंक असलेलं पासबुक, तुमचा फार्मर ID, अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत तुम्ही फार्मर ID आणि eKYC प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। कारण ज्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची KYC प्रक्रिया राहिलेली असेल, बाकी राहिलेली असेल, त्या सर्वांनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि नंतरच तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता। इथे तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल। या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया लवकरच नवीन अपडेट्स, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।